योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसान वाणी 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दैनंदिन कृषीवाणी आणि याच्या आपल्या कृषीवाणीचा विषय आहे पीक आणि अन्नद्रव्यांचं नियोजन. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया पीक आणि अन्नद्रव्यांचे नियोजन याबद्दलची माहिती. ही माहिती प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. पिकांचे नियोजन करताना जमिनीची खोली, अन्नद्रव्याचे प्रमाण तसेच पिकांतील वारंवारता याकडे लक्ष दिल्या जात नाही. तसेच जमिनीच्या मगदुरानुसार पिकांची निवड न झाल्याने आणि अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होत असल्याने पिकांच्या महत्त्वाच्या वाढीच्या काळात अन्नद्रव्यांची कमतरता भासते आणि चांगले उत्पादन मिळण्यात अडचण निर्माण होते. शक्यतोवर पिकांची निवड करताना जमीन हलकी किंवा मध्यम प्रतीची असल्यास भरड धान्ये जसे ज्वारी, बाजरी इत्यादींचा विचार करावा. जमिनीची तपासणी झाली असल्यास आणि अन्नद्रव्यांचे प्रमाण मध्यम आणि जमिनीची खोली साधारण नसल्यास गळीत धान्ये जसे सोयाबीन, सूर्यफूल आणि जमिनीचा निचरा उत्तम, खोल आणि अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात असल्यास कापूस पिकांसारखे पिके घेण्यास हरकत नाही. सध्या बऱ्याच भागात शेतातील कचरा जाळून रोटावेटरचा वापर केला जातो. या पद्धतीमुळे जमिनीत विकसित झालेले जीवाणू यांचा नाश होतो. तसेच वारंवार रोटावेटरचा उपयोग केल्याने जमिनीचा वरील थर हा टणक होण्यात मदत होते. अशा वेळी पावसाचे पडणारे पाणी हे जमिनीत न मुरता वाहून जाते. त्यामुळे 3 वर्षातून एकदा खोल नांगरट आणि रोटावेटरचा आवश्यक तेवढाच वापर केल्यास तसेच शेतातील कचरा शेतातच कुजविल्यास जमीन सच्छिद्र होऊन पोत सुधारण्यास मदत होते. अन्नद्रव्यांचे नियोजन. शक्यतोवर अन्नद्रव्यांचे नियोजन हे माती परीक्षणावर आधारित असल्यास रासायनिक आणि इतर निविष्ठावर होणारा नाहक खर्च टाळता येतो. सर्वप्रथम पिकांची फेरपालट करावी. एकरी कमीत कमी 5 गाड्या शेणखत टाकावे. शेणखत शक्यतोवर पेरणीच्या 15 ते 20 दिवस अगोदर मातीत मिसळेल असे टाकावे. शेणखताची उपलब्धता कमी असल्यास धैंचा, ताग यासारख्या पिकांची निवड करून 35 ते 40 दिवसानंतर मातीत गाडावे. यामुळे जवळपास 35 ते 40% रासायनिक खत मात्रा कमी करता येईल. धैंचा किंवा ताग यांचे बियाणे उपलब्ध नसेल तर शेताच्या बांधावर गिरीपुष्पाचे खुंट लावावे, ज्यामुळे भविष्यात त्याची वाढ झाल्यानंतर त्याचा पाला हिरवळीत खत म्हणून वापरता येईल. शेतातील कचरा जमा केला नसेल तर त्याच्या योग्य पद्धतीचा अवलंब करून सेंद्रिय खतात रूपांतर करावे. खत तयार करणे शक्य नसेल तर उपलब्ध कचरा शेतातच गाडून टाकावा. पेरणीच्या वेळी जैविक खतांचा वापर न विसरता करावा. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकली पीक आणि अन्नद्रव्यांचे नियोजन याबद्दलची माहिती. ही माहिती प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. आत्ताच आपण कृषीवाणीमध्ये पीक आणि अन्नद्रव्यांचे नियोजन याविषयीची माहिती ऐकलीत. वाचन स्वर होता आरती देशमुख यांचा आणि प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवारी म्हणजेच 27 मे 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हुमणी
अळीचे एकात्मिक व्यवस्थापन आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळात फोन करावेत. त्याकरता आमचा फोन नंबर असा आहे 0724 245 6461. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण मंगळवार दिनांक 27 मे 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. पुतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. कार्यक्रमात यानंतर ऐकूया फळबाग लागवडी अंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय योजना याविषयी शिवाजी जाधव, मंडळ कृषी अधिकारी बाळापूर यांची आरती देशमुख यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, सद्यस्थितीत शेतमालाला योग्य भाव न मिळणे ही खरी समस्या ठरत आहे. या पार्श्वभूमीवर शेती व्यवसायाला फळबागांची जोड अतिशय फायदेशीर ठरू शकते. देशाअंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही बारमाही चांगला मिळणारा भाव यामुळे फळबागांची लागवड खात्रीशीर यशस्वी ठरते. आणि ही फळबाग लागवड कशी करावी याविषयी विविध योजना हाच आज आपल्या मुलाखतीचा मुख्य विषय आहे. आणि आज आपल्याला याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत शिवाजी जाधव, मंडळ कृषी अधिकारी बाळापूर. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना अकोला जिल्ह्यातील हवामान, जमीन पाहता नेमक्या कोणकोणत्या फळबाग झाडांची लागवड करण्याची शिफारस आहे याविषयी माहिती सांगा. आपण सर्वांना ज्ञातच आहे की अकोला जिल्ह्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. आणि अकोला जिल्ह्याची जमीन ही मुख्यतः 2 भागात विभागलेली आहे. एक आहे काळी कसदार जमीन आणि दुसरी आहे खारपानपट्ट्याची जमीन. आपण फळबागेच्या बाबतीत जर बघितले तर मुख्यतः ज्या काळी कसदार जमीन आहे यामध्ये लिंबूवर्गीय पिके जसे की संत्रा, लिंबू हे पिके मुख्यतः घेण्यास विद्यापीठाची शिफारस आहे. आणि खारपानपट्ट्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्यामध्ये आवळा किंवा गावा म्हणजेच आपण त्याला जाम म्हणू शकतो याची रिकमेंडेशन विद्यापीठाने केलेलं आहे. आणि सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यामध्ये जसे की अकोट तेल्हारा म्हणजे जो सातपुड्याचा पायथा आहे यामध्ये संत्र्याची भरपूर प्रमाणात लागवड झालेली आहे. तसेच पातूर आणि बाळापूरचा वाशिम साईडचा भाग जर बघितला तर यामध्ये लिंबू या पिकाची सर्वात जास्त लागवड झालेली आहे आणि त्याचे उत्पादनसुद्धा चांगले आहे. मुख्यतः या पिकाची लागवड अकोला जिल्ह्यासाठी विद्यापीठानं शिफारस दिलेली आहे आणि ती शेतकऱ्यांना केली तर त्यांच्या फायद्याची ठरेल. अगदी बरोबर. सर, यानंतर आमच्या शेतकरी बंधूंना फळबाग लागवडीकरिता माती परीक्षणाचे महत्त्व काय आणि या लागवडीकरिता शासनाच्या मुख्य योजना कोणत्या आहेत याविषयी माहिती सांगा. जसे फळबागेचं जर आपण बघितलं तर आपण कुठल्या शेतामध्ये फळबाग लागवड करावी हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या जमिनीची माती आणि पाणी परीक्षण केलं पाहिजे. जसे की त्या माती परीक्षणामध्ये जसं माणसाची भूक भागवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे न्यूट्रिएंट्स आणि व्हिटॅमिनची गरज असते, तसेच जमिनीमध्ये आपल्या कुठले व्हिटॅमिन आणि न्यूट्रिएंट आहेत हे ओळखण्यासाठी आपल्याला माती पाणी परीक्षण करणे आवश्यक आहे. आणि कुठल्याही रोपे म्हणा किंवा फळबाग म्हणा किंवा आपलं क्रॉप म्हणा हे जगण्यासाठी त्यांना मुख्यतः 17 मूलद्रव्याची आवश्यकता असते. याचं परीक्षण करूनच आपण पुढील पाऊल उचलू शकतो फळबाग लागवडीसाठी. आता आपल्याला फळबाग लागवड करण्यासाठी आपल्या कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या 2 योजना आहेत.
जसं की महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. आता महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये बेसिक 2 बदल आहेत. जसंच आपण महात्मा गांधी राष्ट्रीय फळबाग हमी योजनेला MRGS म्हणून संबोधतो. ही योजना मुख्यतः अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे. म्हणजेच ज्यांची जमीन धारणा ही 2 हेक्टरपेक्षा कमी आहे, म्हणजेच मिनिमम 5 एकर क्षेत्र आहे, त्या शेतकऱ्यांसाठी. आणि या योजनेमध्ये त्या शेतकऱ्यांजवळ जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. आणि या योजनेमध्ये आपण शेतकऱ्याला 100% अनुदानावर फळबाग लागवड देतो. फक्त त्याचा कालावधी हा 3 वर्षाचा असेल. जसे प्रथम वर्ष आपण लागवडीची देयके वगैरे काढतो, दुसऱ्या वर्षी जिवंत झाडाचं प्रमाण किती आहे यावरनं त्याची देयके काढतो, आणि तिसरं हे अंतिम वर्ष असते. जवळपास 30% अनुदान त्याला शेवटच्या वर्षामध्ये मिळते. असं एकूण 100% अनुदान आपण या योजनेमधनं शेतकऱ्याला देतो. दुसरी योजना आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. जे शेतकरी MRGSमध्ये पात्र ठरत नाहीत किंवा ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाही, असे सर्व शेतकरी हे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये आपण कव्हर करतो. आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या MahaDBT पोर्टलवर अर्ज करावा लागतो, ज्यामध्ये त्यांची निवड होते. आणि निवड झाल्यानंतर संबंधित गावचा कृषी सहाय्यक तिथे स्थळ पाहणी करून त्याचा अर्ज पूर्वसंमतीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठवतो. हे आहेत बेसिक या योजनेचे क्रायटेरिया. अगदी बरोबर. सर, तुम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्या अकोला जिल्ह्यात विविध प्रकारच्या जमिनी आपल्याला बघायला मिळतात. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की या योजनेचा कोणत्या प्रकारच्या जमिनी असणारे शेतकरी लाभ घेऊ शकतात? योग्य प्रश्न विचारलेला आहे आपण. जसेच लिंबूवर्गीय पिकाची जर आपल्याला निवड करायची असेल तर त्या जमिनीचा सामू म्हणजेच हा pH हा बेसिक असला पाहिजे, ना ॲसिडिक ना अल्कलाईन. कारण जर pH हा 7.5च्या वर गेला तर चुन्याचे प्रमाण हे जमिनीमध्ये जास्त असल्याचे आपण गृहीत धरतो आणि त्या जमिनीमध्ये लिंबूवर्गीय पिकाची वाढ होत नाही. एक खारपानपट्ट्याचा आपण विचार केला तर सॉल्ट टॉलरंट पिकं म्हणजे जसे की आवळा आणि जांब या पिकाची आपण त्या जमिनीवर लागवड करू शकतो. त्यासाठी आपल्याला प्रथम आपल्या मातीचे परीक्षण करणे आवश्यक आहे. नक्कीच. सर, फळबाग लागवडीमध्ये विविध फळपिके जसे आंबा, चिकू, लिंबूवर्गीय पिके हे सर्व येतात. तर मग या दोन्ही योजनेंच्या अटींनुसार या फळपिकांमध्ये आमच्या शेतकरी बंधूंनी किती अंतर ठेवावे, किती झाडे लावावी, सोबतच या योजनेअंतर्गत या सर्व फळपिकांना शासनाकडून किती अनुदान मिळते हे सर्व सांगा. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये स्पेसिंगनुसार झाडाची संख्या ही बसत असते. जसे आपण लिंबू किंवा संत्र्याचा जर विचार केला तर 6x6 मीटरवर आपण त्याची लागवड करतो आणि त्याची हेक्टरी झाडे संख्या आहे 277. आणि त्यासाठी वेगवेगळ्या दोन्ही योजनेतनं वेगवेगळ्या प्रकारचा लाभ आहे. आता आपण एक एक पीक वाईज बघूया. जसं आंबा कलमे, आता मी सुरुवातीला सांगतो आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना यामध्ये आंबा कलमे याची जर आपण लागवड केली 10x10वर तर हेक्टरी जवळपास 100 झाडे मावतात आणि त्याला हेक्टरी अनुदान आहे 1,98,942 रुपये. यामध्येच आंबा कलमे हाय डेन्सिटी प्लांटिंग हा नवीनच कन्सेप्ट आता उदयाला आलेला आहे. यामध्ये जर आपण लागवड केली तर त्यामध्ये हेक्टरी झाडाची संख्या बसते 400 आणि अनुदान आहे 2,61,250 रुपये. परत चिक्कू कलमे हे आंब्याप्रमाणेच 10x10वर लागवड केली जाते कारण झाडाचा आकार मोठा असल्यामुळं 100 झाडे मावतात आणि याला अनुदान आहे 1,94,871 रुपये. पेरू कलमाच्या बाबतीत लिंबूप्रमाणे आपण हाय डेन्सिटी सारखंच 6x6वर लागवड करू शकतो आणि त्याचं अनुदान आहे 1,60,607 रुपये. संत्रा, मोसंबी आणि कागदी लिंबू हे अगोदरच मी आता उच्चार केलेला आहे की 6x6 मीटरवर म्हणजेच 20x20 फुटावर आपण त्याची लागवड करू शकतो. याची हेक्टरी झाडे संख्या आहे 277 रुपये आणि अनुदानाचा दर आहे 1,83,207 रुपये. कागदी लिंबू रोपासाठी झाडे संख्या तेवढीच आहे परंतु अनुदानाचा दर हा 1,77,310 रुपये आहे. कारण कलमे आणि रोपे यामध्ये फरक आहे. आपण पिशवीमध्ये लागवड करतो आणि रोपे हे नर्सरीमधनं डायरेक्ट आणतो. अगदी बरोबर. एक यामध्ये मुख्य पीक आहे आपल्या विदर्भासाठी कमी पाण्यात येणारं सीताफळ. सीताफळाचे हेक्टरी झाडे संख्या ही
400 आहे आणि त्याचा अनुदानाचा दर हा 1,67,945 रुपये हा आहे. आता नवीनच उदयास आलेलं हे फळपीक आहे. आपल्या इकडे विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात सीताफळाची लागवड होत आहे. सर, यानंतर आमच्या शेतकरी बंधूंना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड कशी होते हे सांगा. आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये लाभार्थी निवड ही महाडीबीटी पोर्टलवरनं होती. म्हणजेच जो प्रथम अर्ज करेल त्याची प्रथम निवड या तत्वावर यावर्षी महाडीबीटीनं सुरू केलेलं आहे. ज्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, त्यांनी आपल्या गावातील CSC सेंटरवर जावे किंवा वैयक्तिक स्वतः आपल्या मोबाईलवरनं सुद्धा ते महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकतात. एका अर्जाची त्यांना फी आहे 23 रुपये 50 पैसे महाडीबीटीवरती. आणि एकदा ती फी भरली की वेगवेगळ्या योजनेतनं सुद्धा त्यांना अर्ज करता येतात. याची निवड ही पुण्यावरनं होते आणि निवड झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याशी संबंधित गावचा कृषी सहाय्यक हा संपर्क साधतो. त्याच्या शेतामध्ये जाऊन त्याचं क्षेत्र हे लागवड योग्य आहे किंवा नाही याची स्थळ पाहणी करून नंतरच त्या अर्जाला तालुका कृषी अधिकारी स्तरावरनं पूर्वसंमती मिळते. पूर्वसंमती मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने रोपे खरेदी करून त्याची लागवड आपल्या शेतात करायची आहे. लागवड केल्यानंतर संबंधित गावचा कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मोका तपासणीसाठी जातील. लागवड योग्य असल्यास त्याची मापन पुस्तिकेमध्ये नोंद घेऊन अनुदानासाठी त्याची शिफारस करतील. फक्त संबंधित लाभार्थ्याला हे अनुदान 3 वर्षात मिळणार आहे. प्रथम वर्ष 50%, द्वितीय वर्ष 30% आणि शेवटचे वर्ष 20%, असं एकूण 100% अनुदान त्या लाभार्थ्याला मिळणार आहे. हे झालं भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये. जर लाभार्थी हा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत पात्र असेल तर त्या लाभार्थ्याला संबंधित ग्रामपंचायतीचा म्हणजे ग्रामसभेचा ठराव घ्यावा लागतो की बा मी अशी लागवड करणार आहे, हे लाभार्थी लागवड करतील. असा ठराव घेऊन संबंधित कृषी सहाय्यकाकडे त्याला द्यायचा आहे. संबंधित कृषी सहाय्यक त्या लाभार्थ्याचे किती क्षेत्रावर लागवड करणार आहे त्यानुसार त्याचे अंदाजपत्रक तयार करेल. सदरचे अंदाजपत्रक हे कृषी पर्यवेक्षकामार्फत तपासून ते मंडळ कृषी अधिकारी यांना सादर करतील. मंडळ कृषी अधिकारी त्याच्या अर्जाला तांत्रिक मान्यता देतील. तांत्रिक मान्यता दिल्यानंतर मंडळ कृषी अधिकारी सदरचे अंदाजपत्रक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करतील. तालुका कृषी अधिकारी त्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देतील. तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतरच त्या संबंधित लाभार्थ्याचे अंदाजपत्रक हे आपल्या MREGच्या पोर्टलवर फ्रीज होईल आणि त्यानंतर त्याचे मस्टर निघेल. मस्टर म्हणजेच त्याचे जे अनुदान आहे हे संबंधित रोजगाराच्या खात्यात जमा होईल. तिथून पुढे त्याची लागवडीची प्रोसेस चालू होईल. सर, मग या योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड झाल्यावर नक्कीच त्यांना काही कागदपत्रे शासनाकडे जमा करावी लागतील. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की निवड झाल्यावर लाभार्थ्यांनी जमा करावयाची कागदपत्रे कोणती? योग्य प्रश्न विचारला मॅडम. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये लाभार्थ्याचा 7/12 म्हणजे ज्या क्षेत्रात तो लागवड करणार आहे त्या क्षेत्राचा 7/12, संबंधित गावचा त्या शेतकऱ्याचा 8, आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि माती पाणी परीक्षण रिपोर्ट जर लिंबूवर्गीय पिके असतील तर हा रिपोर्ट महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करायचा आहे. त्याचे कागदपत्र कुठल्याही कृषी सहाय्यकाकडे जमा करायचं काम नाही. महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केल्यानंतर संबंधित कागदपत्राची छाननी किंवा पडताळणी हा त्या गावचा कृषी सहाय्यक करेल. राहिला प्रश्न महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा. या योजनेमध्ये संबंधित लाभार्थ्याचं जॉब कार्ड, त्याचा आधार कार्ड, त्याचा 7/12, त्याचा 8 आणि ग्रामपंचायतीचा ठराव, हा ठराव संबंधित कृषी सहाय्यकाला द्यायचा आहे. त्या आधारे संबंधित कृषी सहाय्यक त्या लाभार्थ्याचे अंदाजपत्रक तयार करेल आणि ही सर्व कागदपत्रे नंतर तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतेसाठी त्याला 3 प्रती तांत्रिक मान्यतेसाठी मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे आणि नंतर मंडळ कृषी अधिकारी हा त्याचा एक बंच हा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करतील. सर, यानंतर नक्कीच आमच्या सर्व शेतकरी बंधूंना हा प्रश्न पडत असेल की या दोन्ही योजनांअंतर्गत लाभार्थ्यांना जे अनुदान मिळते ते नेमके कोणते घटक किंवा बाबी गृहीत धरून मिळते याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. योग्य प्रश्न विचारलेला आहे मॅडम. जसे की महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये जर आपण बघितलं तर जमीन तयार करण्यापासून तर झाडाची पूर्ण निगा होईपर्यंत आपण अनुदान देतो. कारण हे अनुदान आपण मस्टरच्या स्वरूपात
त्या रोजगाराच्या खात्यावर जमा करतो. आणि जे कुशल बाबीचं अनुदान आहे, जसे रोपांचं बिल, खतांच्या पावत्या किंवा इतर आपण जे जैविक संरक्षण देतो याच्या पावत्या, याचं जे कुशल अनुदान आहे म्हणजे जवळपास एकूण अंदाजपत्रकाच्या 40% रक्कम ही संबंधित लाभधारकाच्या खात्यात जमा होते. आणि इतर 60% जे अनुदान आहे हे रोजगारांच्या खात्यात जमा होते. म्हणजेच प्रथम वर्षाला जे अनुदान आपण देणार आहे त्यामध्ये खड्डे भरण्यासाठी जे खते वापरणार आहे त्याचं अनुदान, रोपांचं अनुदान आणि नंतर मजुरांसाठी जे देतो ते आपण पाण्याचं अनुदान म्हणजे पाणी देणे किंवा खते देणे याचं अनुदान. दुसऱ्या वर्षासाठी जे रोपे मरण पावलेली आहेत आपण त्यासाठी गॅप फिलिंग करतो, म्हणजेच मेलेल्या रोपांच्या जागी लागवड करणे, त्या रोपांचं सुद्धा अनुदान आपण दुसऱ्या वर्षी लाभार्थ्याला देत असतो. आणि तिसऱ्या वर्षासाठी संरक्षणाचं अनुदान म्हणजेच खते वापरणे किंवा एखादं कीटकनाशक किंवा बुरशीनाशक जर शेतकरी वापरत असेल तर त्याचं अनुदान आपण त्याला देतो. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये सुद्धा अशाच प्रकारे अनुदान मिळते, परंतु यामध्ये प्रथम वर्षाला 50% अनुदान शेतकऱ्याच्या म्हणजे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होते. त्यामध्ये त्याचं रोपाचं अनुदान आलं, त्याचं खताचं अनुदान आलं, बुरशीनाशक कीटकनाशक हे जर त्यांनी वापरलं असेल तर त्याचंसुद्धा अनुदान आपण प्रथम वर्षाला जमा करतो. आणि दुसऱ्या वर्षाला गॅप फिलिंग आणि पीक संरक्षणाचं आणि तृतीय वर्षाला पीक संरक्षणाचं अनुदान. फक्त यामध्ये लाभार्थ्याला आपल्या ज्या क्षेत्रामध्ये एकूण झाडे लागवड केलेली आहेत त्या झाडामध्ये जिवंत झाडाचं प्रमाण हे 90%पेक्षा जास्त असावं, तरच द्वितीय आणि तृतीय वर्षाला आपण त्याला अनुदानाची शिफारस करू शकतो. नक्कीच. अगदी फळबागेमध्ये दरवर्षी जे कामे करावी लागतात त्यानुसार अनुदान मिळते असे म्हणायला हरकत नाही. सर, मुलाखतीच्या शेवटी आमच्या शेतकरी बंधूंना फळबाग लागवडीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कोणाला संपर्क करावा याविषयी माहिती सांगा. जर लाभार्थ्यांना आपल्या वैयक्तिक शेतावर किंवा बांधावर फळबागेची लागवड करायची असेल तर आपल्या गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा मग तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन आपण अर्ज करू शकता किंवा आपल्या नावाची नोंद तिथे करू शकता. तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन अकोला या नावाने सुद्धा व्हॉट्सअपला एक चॅनल आलेला आहे. त्यावरती MRGSसाठी आणि भाऊसाहेब फुंडकरसाठी जे शेतकरी लागवड करू इच्छितात त्यांच्या नावाची नोंद तिथेसुद्धा केली जाईल. तिथे जर त्यांनी नाव दिले तर त्यांच्या नावाची नोंद घेऊन नक्कीच ते लाभार्थी अनुदानासाठी पात्र ठरतील. आणि याच शेवटच्या प्रश्नासह मी आशा करते की अजूनही पारंपरिक त्या प्रकारची शेती दरवर्षी करणारे आता फळबाग लागवडीकडे वळण्यासाठी गांभीर्याने विचार करतील. शेवटी मी आपले आभार मानते सर की आपण वेळात वेळ काढून आकाशवाणी अकोलामध्ये आलात आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आमच्या शेतकरी बंधूंना मार्गदर्शन केले. यासाठी मी आपल्याला ऐकणाऱ्या शेतकऱ्यांकडून आणि आकाशवाणी अकोलातर्फे मनःपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आताच आपण फळबाग लागवडीअंतर्गत येणाऱ्या विविध शासकीय योजना याविषयी शिवाजी जाधव, मंडळ कृषी अधिकारी बाळापूर यांची आरती देशमुख यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवारी म्हणजेच 27 मे 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हुमणी अडीचे एकात्मिक व्यवस्थापन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळात फोन करावेत. त्याकरता आमचा फोन नंबर असा आहे 0724 245 6461. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण मंगळवार दिनांक 27 मे 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला.
खरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजारभाव आता जाणून घेऊया. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 1825 ते 2340 रुपये, आवक 191 क्विंटल. गहू लोकल 2425 ते 2750 रुपये, आवक 227 क्विंटल. गहू शरबती 3000 ते 3650 रुपये, आवक 215 क्विंटल. उडीद 5600 रुपये, आवक 2 क्विंटल. मूग 6500 ते 7465 रुपये, आवक 168 क्विंटल. तूर 6000 ते 7025 रुपये, आवक 657 क्विंटल. हरभरा 5000 ते 5610 रुपये, आवक 1384 क्विंटल. तीळ 8500 रुपये, आवक 5 क्विंटल. मका 2100 रुपये, आवक 25 क्विंटल. मोहरी 4600 रुपये, आवक 9 क्विंटल. सोयाबीन 3690 ते 4360 रुपये, आवक 2104 क्विंटल. आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथून प्राप्त आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकला. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत युगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी